आपण एक्झॉर्टेशन पुढे पाहणार आहोत आणि प्रगटीकरण याचा 7वा अध्याय आणि 9 ते 12 ही वचनं आपण सर्व जण उभे राहून वाचणार आहोत एकत्र. प्रगटीकरण याचा 7वा अध्याय 9 ते 12 ही वचने. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र जगे परिधान केलेला व हाती झावळे असलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च वाणीने म्हणत होते, राजासनाजवळ बसलेल्या आमच्या देवाच्या कोकऱ्याच्या तारणाबद्दल महिमा हो. तेव्हा राजासमोर 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासमोर उपडे पडून देवाला नमस्कार म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्मरण, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहे. आमेन. आपण बसू शकता. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि महान नावात आपल्या सर्वांना सलाम. परमेश्वराने आणखीन एक ही सकाळ, आणखीन एक रविवारचा दिवस, प्रभूचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये जोडला. जीवनाचा श्वास, जीवन, प्राण आणि अवघे त्यांनी आपल्याला दिलेले आहे, म्हणून आपण त्याची प्रशंसा करूया. आणि आज आपण गीत गाऊन परमेश्वराची उपकार स्तुती करण्याच्या आधी आपण आपली अंत्यकरणे तयार करूया. आणि त्या तयारीकरिता आपण प्रगटीकरण जे आहे त्यामधून पुन्हा एक वार जे आहे बोध घेऊया आणि देवाने जे अद्भुत कार्य केलेले आहे त्या कार्याचं आपण ह्या वेळेस स्मरण करूया. हा जो पॅसेज आपण वाचलेला आहे, ह्या पॅसेजमधून आपल्याला 3 किंवा 4 गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होतात. सर्वात पहिले वचन 9 मध्ये सांगितलेलं आहे, योहान म्हणतो की ह्यानंतर मी पाहिले सर्व राष्ट्रे व वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडेल. आणि आपण पाहतो की पहिली बाब आपण ह्यामधून शिकतो की दिस इज द मल्टिट्यूड ऑफ ग्रेस. मल्टिट्यूड ऑफ ग्रेस, कृपेचा मोठा समुदाय आहे प्रियांनो हा. आणि कृपेचा मोठा समुदाय आपण का बरं याला म्हणू शकतो? कारण की हे जे सर्व लोक आहेत, निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या राष्ट्रातील, वंशामधील, विविध पार्श्वभूमीतील लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे निवडलेले लोक आहेत आणि ख्रिस्ताने त्याच्या रक्ताने त्यांना विकत घेतलेलं आहे. आणि ते देवासमोर आहे, ख्रिस्तासमोर आहे, राजासनासमोर आहे आणि ते देवाला गौरव देत आहे. तर हा पहिला गट आपण पाहतो ह्या ठिकाणी, कृपेचा मोठा समुदाय, द मल्टिट्यूड ऑफ ग्रेस. आणि नक्कीच त्यांना स्वतःची वाखाणणी करण्याजोगं त्या राजासनासमोर काहीच नव्हतं. आणि आपण पाहतो की ते त्याच्यासमोर आहेत, तर ते त्याच्याबद्दल बोलत नाहीये, त्यांच्याबद्दल बोलत नाहीये. तर जी कृपा ख्रिस्ताद्वारे, देवाद्वारे त्यांना प्राप्त झालेली आहे त्या कृपेचं गीत ते गात आहे, हे आपल्याला दिसत आहे. आणि म्हणून आपण पाहत आहे प्रियांनो, राजासनासमोर आणि कोकऱ्यासमोर कृपेचा एक मोठा समुदाय आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि बायबल हे सुंदर पुस्तक आहे. बायबल हे तुकड्या तुकड्यामध्ये किंवा बायबलची जी कहाणी आहे ती तुकड्यांमध्ये नाही आहे, किंवा बायबलची कहाणी जी आहे ती खंडित नाही आहे. तर आपल्याला एक रिडेम्प्टिव्ह, एक महान स्टोरी ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे की जे देवाने उत्पत्तीमध्ये सांगितलं होतं की स्त्रीची संतान येऊन
त्याच्या लोकांना वाचवेल. आणि देवाने अब्रामाला सांगितलं होतं की तुझ्या संततीद्वारे, तुझ्या संतानाद्वारे सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. ते उत्पत्तीचं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक ज्यावेळेस आपण जोडतो तर आपल्याला कळतं की ही रिडेम्प्टिव्ह स्टोरी म्हणजे मुक्तीची कहाणी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे. हे आपल्याला प्रगटीकरणाचं पुस्तक दाखवितं की ते देव अर्धवट सोडणार नाही. आणि परमेश्वराने जे अभिवचन अब्रामास दिलेलं आहे त्या अब्रामाची परिपूर्णता, अभिवचनाची परिपूर्णता, त्या कराराची परिपूर्णता आपण ह्या ठिकाणी पाहतो. आणि म्हणून याला आपण मल्टिट्यूड ऑफ ग्रेस म्हणतो. आणि आज सकाळी आपण ह्या ठिकाणी जे उपस्थित आहोत आपण सुद्धा मल्टिट्यूड ऑफ ग्रेस आहोत प्रियांनो. द पीपल ऑफ ग्रेस, ज्या लोकांना देवानी कृपा पुरवलेली आहे असे लोक आपण आहोत. त्याच्या कृपेने आपल्याला तारलेले आहेत याची आठवण हा शास्त्र भाग आपल्याला करून देतो. अँड द सेकंड थिंग वी लर्न द मार्क्स ऑफ द रिडीम. आणि या ठिकाणी आपण पाहतो प्रियांनो की जे तारलेले लोक आहेत त्यांची चिन्ह, ख्रिस्ताने मुक्त केलेल्या लोकांची चिन्ह आपल्याला ह्या वचनामध्ये पाहावयास मिळतं. आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जो लोकसमुदाय आहे प्रियांनो ते हातामध्ये झावळ्या घेऊन राजासनासमोर आहे आणि शुभ्र झगे परिधान केलेले आहे. व्हॉट डज दॅट मीन? याचा अर्थ काय आहे? शुभ्र झगे घातलेले लोक कोकऱ्यासमोर आहे, राजासनासमोर आहे आणि हातात झावळ्या घेऊन आहेत. शुभ्र झगे जे आहे बायबल प्रमाणे सांगतं की ख्रिस्ताचं नीतिमत्व किंवा ख्रिस्ताच्या तारणाचे जे लाभ आहेत सिम्बॉलिकली जे आहे शुभ्र झगे त्याबद्दल शिकवितं. The white robe speaks about the righteousness that Christ gave to us, the benefits that we have received in the redemption. And the other thing here, हातात झावळ्या घेतलेले म्हणजे विजयी. हातात झावळ्या घेणे म्हणजे विजयाचं चिन्ह आहे. आणि शुभ्र झगे ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं नीतिमत्व त्याचं ते चिन्ह आहे. आणि पुन्हा एकदा ह्या ठिकाणी आपण पाहतो की मार्क्स ऑफ द रिडीम, ख्रिस्ताने मुक्त केलेल्या लोकांची चिन्ह. ख्रिस्तामध्ये आम्हाला पूर्ण विजय प्राप्त झालेला आहे. आणि ख्रिस्ताने दिलेल्या नीतिमत्वामुळे, आमच्या न्यायीकरणामुळे आम्ही राजासनासमोर आणि ख्रिस्तासमोर उभे आहोत याचं हे चित्र आहे. आणि पुढे आपण पाहतो द वर्शिप ऑफ द हेवन. What is the song of the heaven? Salvation belongs to our God who sits on the throne and to the Lamb. आणि पुढे आपण जाऊन पाहतो की ते म्हणतात की Amen, blessing, glory, wisdom, thanksgiving and honor and power and might be to our God forever and ever. Amen. This is the song of the heaven. The song of the heaven is not how many souls I have won for Christ. The song of the heaven is not that my achievements and my background and my status, माझी पार्श्वभूमी, मी किती आत्मे जिंकले, मी देवासाठी काय केलेलं आहे, मी पृथ्वीवर कोण होतो, मी काय केलेले आहे, माझे कर्म, माझे सत्कर्म नाही. बट द सॉन्ग ऑफ हेवन इज, आणि स्वर्गाचं गीत हे आहे प्रियांनो की राजासनावर बसलेला आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. हे स्वर्गाचं गीत आहे प्रियांनो. देवाकडून आणि कोकऱ्याकडून तारण आहे. सॅल्वेशन बिलॉंग्स टू गॉड अँड द लॅम्ब हू सिट्स ऑन द थ्रोन. आणि स्वर्गाचं गीत हे आहे प्रियांनो की ज्ञान, धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ हे युगानुयुग आमच्या देवाचे आहे. मंडळीला हे पाचारण मिळालेलं आहे. द प्रेझेंट कॉल फॉर द चर्च. द सेंट्स आर स्टँडिंग बिफोर द थ्रोन. राजसनासमोर जे आमच्या आधी निघून गेलेले जे संतगण आहेत ते कुठेतरी भटकून राहिलेले नाही आहेत, ते राजसनासमोर आहेत, ते कोकऱ्यासमोर आहेत आणि ते मुक्तीचं गीत गात आहे. आणि आपण ह्या ठिकाणी एक लहान समुदाय, त्यांना आपण काय होत आहे, वी आर जॉईनिंग देम दिस मॉर्निंग. दिस इज द ब्युटी ऑफ द रिडेम्पशन अँड ब्युटी ऑफ द गॉस्पल. जे मोठं स्वर्ग आहे, अद्भुत आणि गौरवी स्वर्ग,
त्याचं एक हे लहान चित्र आहे आज या सकाळी. अँड वी आर कनेक्टिंग विथ दोज folks, those people who have gone further and worshiping the Lord. I'll request Brother Amit to please come and lead us in songs.